नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि राजस्थानच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र अशा प्रकारचे दोन कमी दाबाचे क्षेत्र सध्या दाखवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आज मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानकडे असलेल्या कमी दाबाचा परिणाम होऊ शकतो आणि हळूहळू जसं तीव्रता वाढेल तशी बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा एखादं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं तेव्हा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण देखील वाढतं. या नियमाप्रमाणे मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरातच्या सीमेवर असलेल्या कमी दाबाच्या ठिकाणी देखील, म्हणजे आपण या ठिकाणी बघतो एक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय आणि दुसरा कमी दाबाचा प्रभाव या ठिकाणी स्पष्टपणे जाणवू लागला आहे. एक बदल आपल्याला यामध्ये असा दिसतोय की जे पहिले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला बांगलादेश किंवा झारखंडच्या दरम्यान, बिहारच्या दरम्यान प्रभावी होते, ते थोडे आता अरबी समुद्रात, थोडे आता बंगालच्या उपसागरात उतरू लागले आहेत आणि जसे थोडे ते दक्षिणेला सरकतील तसा त्याचा प्रभाव आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र असा सुरू होईल आणि मग ते गुजरातकडे जातील. परंतु या सर्व गोष्टी घडण्यासाठी किती वेळ लागतो ते आपल्याला मात्र बघावं लागणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं मर्यादित आहे सध्या आजच्या दिवशी तरी. 15 तारखेलाही कोकण आणि परिसरात घाटमाथ्यावर जोरदार मान्सून सरींची शक्यता आहे. थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 16 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजात कोणताही बदल नाही. दक्षिणेकडून जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे हे वातावरण साधारणपणे 17 तारखेपासून होईल यावर स्कायमेटचा अंदाज कायम आहे. 18 तारखेला आपण बघतो की हळूहळू विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण या ठिकाणाहून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून देखील हळूहळू पावसाला सुरुवात होईल असा अंदाज तयार होतोय. 18 तारखेचं आपण वातावरण बघतो. 19 तारखेला देखील आपण बघतो की दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता 19 तारखेला वाटते आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी प्रभाव 20 तारखेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच वातावरण बदलणार हे मात्र आता जवळपास निश्चित होत चाललंय. GFS मॉडेलने 14 तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाहीये, मात्र कोकण किनारपट्टीला जोरदार सरींची शक्यता व्यक्त केली आहे. थोड्याफार फरकाने तसाच अंदाज 15 तारखेला देखील आहे. 16 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पाऊस वाढू शकतो आणि कोकणातही पावसाचा जोर असणार आहे. इतरत्र मात्र पाऊस उघडलेला राहील. 17 तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाहीये. कोकणात मात्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. GFS मॉडेलने महाराष्ट्रात 18 तारखेला फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 19 तारखेपर्यंत GFS मॉडेलच्या अंदाजात विशेष बदल नाही. 20 तारखेला देखील विशेष बदल महाराष्ट्रामध्ये हवामानात काही होणार नाही असंच GFS मॉडेलचा अंदाज आहे. ECMW मॉडेलचा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे आणि या मॉडेलनुसारच महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा पावसाळी वातावरण तयार होतं आणि आपल्याला तो अनुभव अनेकदा आलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो की आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण ECMW मॉडेलने दाखवलं आहे. 15 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आणि कोकणात पावसात जोर राहण्याची शक्यता ECMW मॉडेलने व्यक्त केली आहे. 16 तारखेला फारसा वातावरणात प्रभाव नाहीये. 17 तारखेलाही तसा हवामानात बदल होऊ लागला आहे दक्षिणेकडून, परंतु महाराष्ट्रावर त्याचा केवळ पूर्व विदर्भात परिणाम होईल. 18 तारखेलाही हवामानात बदल झालाय. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यामध्ये, दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढतोय, परंतु महाराष्ट्रात त्याचा परिणाम 18 पर्यंत होताना दिसत नाहीये.
19 तारखेला देखील केवळ विदर्भाच्या पूर्व भागातच पावसाचा अंदाज आहे. 20 तारखेला देखील दक्षिण कोकणात थोडी सुरुवात होते. 21 तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस, कोकणात दक्षिणेला जोरदार पाऊस, हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात. 22 तारखेलाही विदर्भाचा बऱ्याच भागात मुसळधार पाऊस, कोकणातील पाऊस वाढणार, पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणास पोषक स्थिती, कोकण पूर्व विदर्भ असंच वातावरण 23 तारखेला आहे. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होणार. 24 तारखेपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सातत्याने पाऊस, शेतकरी पावसाला कंटाळणार. कोकणातही मान्सूनच्या सरी सातत्याने बरसणार आहेत. 25 तारखेपासून मात्र सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढेल असा अंदाज आहे. ICMW मॉडेलच्या एकत्रित अंदाजानुसार पुढील 15 दिवसामध्ये कोकण किनारपट्टीला, म्हणजे हा 28 तारखेपर्यंतचा अंदाज आहे, जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे. विदर्भात मात्र जवळपास अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड पूर्व, लातूर दक्षिण, सोलापूर पूर्व भागात पावसाचा जोर राहणार आहे. आणि विदर्भातील, खास करून पूर्व विदर्भात अतिवृष्टीची नोंद होईल. सरासरीपेक्षा जास्त पाऊस जुलैत नोंदला जाईल. इतरत्रही पिकांपुरता पाऊस होईल, परंतु मोठ्या पावसांची शक्यता नाही. मराठवाड्याच्या पूर्व भागात म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी या काही जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज ICMW मॉडेलने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि हा पाऊस होईल. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, मालेगाव, नाशिक पूर्व, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये, अहिल्यानगर पूर्व, त्याचबरोबर मुंबईच्या सह संपूर्ण कोकणात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. त्यामुळे आज पावसाचा दिवस आहे. उद्या देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्याही काही भागात स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक स्थिती आहे. त्यामुळे 15 तारखेलाही पावसाची शक्यता ICMW मॉडेलने व्यक्त केली आहे. 16 तारखेला विदर्भात पाऊस असेल.